नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे. आता सर्व काही एकाच छताखाली. खास उन्हाळी धमाका ऑफर. कोणतीही वस्तू खरेदी करा, आमच्याकडे उधारी चालू आहे. फक्त 999 रुपये आधार पे उधार. एलईडी टीव्हीवर 3999 चा मिक्सर फ्री. मोबाईल खरेदीवर 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री. फ्रीज खरेदीवर 3999 चा मिक्सर फ्री. फर्निचर खरेदीवर 1999 ची इस्त्री फ्री. जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणून द्या, नवीन घेऊन जा. एक्सचेंज ऑफर. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट. यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. अल्पवयीन मुलीवर सांगलीत बलात्कार. सांगली येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. ती सध्या 6 महिन्यांची गर्भवती आहे. या प्रकरणी मुदकप्पा याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी 15 वर्षाची आहे. ती मूळची कर्नाटकातील आहे. उदरनिर्वाहासाठी ती कुटुंबियांसमवेत सांगलीत राहते. दिनांक 14 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता ती कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी संशयित मुदकप्पा याने तिला जबरदस्तीने भाड्याच्या रिक्षात बसवले. तिला निर्जन स्थळी असलेल्या पत्र्याच्या खोलीत नेले. तिने आरडाओरड केल्यानंतर मुदकप्पाने शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी घरी आली, पण तिने घडलेला प्रकार कोणालाच सांगितला नाही. 2 दिवसांपूर्वी ती 6 महिन्यांची गर्भवती असल्याचे घरच्यांना समजले. घरातील लोकांनी तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले. तिची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला आहे. मुदकप्पाचे पूर्ण नाव निष्पन्न नसल्याने त्याचा शोध घेणे आव्हान आहे. त्याच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीची सांगलीच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.